तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण चला बघूया की आता पोलीस भरतीची जी अपडेट आहे ती काय आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती 2025 सर्व जिल्ह्यांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आता जाहीर झालेल्या आहेत. तर मित्रांनो, ज्या जागा आहेत आता त्या एकाएकानं सर्व जिल्हे आहेत ते जाहीर करत आहेत. तर मित्रांनो, काही जिल्ह्यांच्या जागा आहेत त्या आता जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघूया तर मुंबई सर्वाधिक जागा आहेत त्या मुंबई शहरासाठी झालेले आहेत जाहीर. तर 2459 जागा आहेत त्या मुंबई शहरासाठी आपल्याला झालेल्या आहेत जाहीर. तर गडचिरोलीसाठी 410 जागा दिलेल्या आहेत त्यांनी आतापर्यंत, अजून जागा यायच्या बाकी आहेत. आणि पुणे शहरासाठी 885 जागा आहे आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत. तर मित्रांनो, पहा आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत. तर तुमचा जिल्हा कोणता आहे, त्यामध्ये किती जागा आहेत ते आपण पाहूया. चला, तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2025 आरक्षण आणि ह्या जागा जाहीर झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे वय कमी आहे त्यांच्यासाठी पण खूप आनंदाची बातमी आहे, कारण या भरतीमध्ये जे आहे ते वयामध्ये सूट भेटण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचं जे परिपत्रक आहे ते पण जाहीर करण्यात आलेले आहे. तर बघा, आपण परिपत्रक पहा इथे महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 संबंधित विविध वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना यावेळची विशेष बाब म्हणून दर्जात घेण्यात येणार आहेत आणि व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर इथं स्पष्टपणे लिहून दिले की ज्यांचं पण ओव्हरएज होत आहे त्यांच्यासाठी पण या प्रक्रियेमध्ये त्यांना पण सहभागी होता येणार आहे. आता मंत्रिमंडळाचा निर्णय पण आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे आता ज्यांचं ओव्हरएज आहे त्यांनी पण काही टेन्शन घेऊ नका, त्यांना पण अर्ज करता येणार आहे. चला, तर बघा इथं पण दिलेले आहेत आपल्याला कोणत्या शहरामध्ये किती जागा आहेत. तर मुंबई शहरामध्ये 2459 जागा जाहीर झालेल्या आहेत. ठाणे शहरामध्ये 867 जागा जाहीर झालेल्या आहेत. नवी मुंबईमध्ये 88 जागा आहेत बघा मित्रांनो. मीराभाई दादरमध्ये पण 924 जागा जाहीर केलेल्या आहेत. पुणे शहरमध्ये 885 जागा, पिंपरी चिंचवडमध्ये 356 जागा, सोलापूर शहरमध्ये पण 61 जागा आहेत आणि नाशिक शहरमधल्या जागा अजून जाहीर करायच्या बाकी आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 150 जागा जाहीर केलेल्या आहेत. इथं पण बघा एकूण किती जागा आहेत त्यांचं पण इथं दिले बघा. इथं दिनांक दिलेला आहे 1/1/2024 ते 31/12/2025 या कालावधीत होणाऱ्या पोलीस शिपाई संवर्गांत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती. म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत जेवढे काही पद रिक्त आहेत त्यांची भरती होणार आहे. त्याबद्दलची संपूर्ण लिस्ट दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहेत किती नाही याबद्दलची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पोलीस शिपायाचे एकूण 150 जागा आहेत. पोलीस बॅडमॅनच्या त्यांच्या जागा नाही आहेत, चालक पोलीसच्या जागा नाही आहेत. एकूण 150 जागा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आहेत. तर नाशिकमध्ये अजून कोणतीही जागा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. नाशिक शहराचे जे पोलीस आहेत त्यांच्या जागा लवकर जाहीर करण्यात येतील. तसेच पिंपरी चिंचवडच्या पण आपण बघू शकता 356 जागा आहेत पोलीस शिपाईच्या. हे सर्व तुम्ही बघून घ्या. पुणे शहर आहे, मीराभाई दादर आहे, नवी मुंबई आणि ठाणे शहर आहे. त्यानंतर अजून एक जाहिरात होती ते पण आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण बघूया महाराष्ट्राची पोलीस भरतीला जे महत्त्वपूर्ण आपल्याला आता डॉक्युमेंट काढून ठेवावे लागतील, कारण जी भरती आहे आता 15 सप्टेंबर पासून सुरू व्हायची दिसू लागली. त्याच्यामुळे आता आपण काय बघूया डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात. तर बघा मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, सोबत पॅन कार्ड आणि पासपोर्ट फोटो आपण कधी पण काढू शकता, पण ID प्रूफ म्हणून आपल्याला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी एक असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा 10वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. तर मित्रांनो, 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यकच आहे, कारण
त्याच्याशिवाय तर आपल्याला सहभागी होऊ देणार नाहीत. कारण आपल्याला याच्यासाठी योग्यता पोलीस भरतीसाठी 12वी पास असते आणि 12वीचं मार्कशीट पण आपल्याला इथे लागणार आहे. 12वी मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट. मार्कशीट त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेटला आपण सनद म्हणतो, ते सनद आणि मार्कशीट दोन्ही पण आपल्याला आवश्यक आहे. 10वी मार्कशीट आणि 12वीच्या मार्कशीटवर आपल्या दोन्ही मार्कशीटवर नाव हे सारखं असायला पाहिजे, वेगवेगळे नाव असायला नकोत. आणि जे नाव आपल्या मार्कशीटवर आहे तेच नाव आधार कार्डवर पण असायला पाहिजे. नसेल तर तुम्ही आधारला अपडेट करून घ्या आणि नाव मार्कशीटनुसार करून घ्या. अजून काय काय डॉक्युमेंट आहेत बघा. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी आपल्याला पण आपल्याला आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला. आपण जर शाळा शिकत असाल म्हणजे आपलं जर ॲडमिशन असेल कुठं कोणत्या कॉलेजला, तर तिथून आपल्याला बोनाफाईड घेऊन यावे लागेल. बोनाफाईड पण घेऊन यावे लागेल. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. तर मित्रांनो, आपल्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट पण खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण हे पण एक महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र म्हणून तिथं ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे पण एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट. तर आपल्याला आरक्षण साठी ते आपल्याला जातीचे प्रमाणपत्र हे आवश्यकच असतं. आणि महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र हे महिलांसाठी आहे मित्रांनो. जातीचे प्रमाणपत्र EWS यावर्षी चालेल की नाही त्याबद्दल अजून काही अपडेट नाही आहे. SEBC पण आहे, EWS पण आहे. आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटलेले आहेत त्यांना तर आता OBC मधूनच फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख आता लवकरच वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. त्या वेबसाईटवर सांगितल्यानंतर मी तुम्हाला त्याची पण अपडेट देईल. आणि जर अजून तर काही फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर झाली नाही, डिक्लेअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगून देईल. तुम्ही काय करा, तोपर्यंत आपले सगळे जे कागदपत्र आहेत ते तयार करून ठेवा. कोणाचा बोनाफाईड राहिला असेल, कोणाचा डोमिसाईल नसेल काढलेलं ते पण काढून घ्या, नॉन क्रिमिलियर कार्ड नसेल तर ते पण काढून घ्या, जात सर्टिफिकेट काढून घ्या, EWS वाल्यांनी EWS काढून घ्या, SEBC वाल्यांनी ते प्रमाणपत्र काढून घ्या. ज्या महिलांनी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र नाही काढले त्यांनी ते पण काढून घ्या. तर हे डॉक्युमेंट सगळे तुम्ही तयार करून ठेवा. जसाही फॉर्मच्या डेट आल्या तर आपण फॉर्म भरतो आणि एकदा का फॉर्म भरणं झाला की आपण मग अभ्यास निवांतपणे करू शकतो. अभ्यास तुमचा चालू असेलच यात काही शंकाच नाही. कारण भरतीची वाट आपण खूप दिवसापासून बघत होतो. अखेर सरकारने ते आपल्याला मान्य केलेली आहे भरती. आणि तर लवकरच तर अपेक्षित आहे की 15 सप्टेंबरपर्यंत भरती सुरू व्हायला पाहिजे. 15 सप्टेंबरपासून ग्राउंड सुरू होईल अशी पण माहिती येत आहे. त्यामुळे आता ग्राउंड तर मित्रांनो, त्याचप्रमाणे जर खाली आपण बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये पण 127 जागा आहेत. गडचिरोलीमध्ये 384 जागा आहेत. गोंदियामध्ये 97 जागा आहेत. लोहमार्ग पोलीसमध्ये 54 जागा आहेत. आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये 93 जागा आहेत. आणि लोहमार्ग नागपूरमध्ये 15 जागा आहेत. तर मित्रांनो, सगळ्या मिळून ज्या एकूण टोटल जागा आहेत त्या एकूण बघा इथं टोटलचा पण आकडा आलेला आहे. 11,167 जागांवर जी भरती आहे ती आता होणार आहे. त्यामध्ये शिपायांची एकूण 10,908 पद आहेत. आणि हे जे आहेत ते चालकचे एकूण 234 पद आहेत. आणि पोलीस बॅट्समॅनचे एकूण 25 पद आहेत. अशी मिळून ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात ते पण कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.